तर आजपासून 10 दिवस आमच्याकडे शिबिर होणार आहे. योगासनांच्या माध्यमातून आजार कसे बरे करायचे, या औषध गोळ्या घेऊन आजार बरे करतो की आपण, ताप झाला, सर्दी झाली आणि काय अंगदुखी डोकेदुखी त्याला मलम लावायचं किंवा आणि काय 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 बऱ्याचशा गोष्टी आम्ही करतो. पण योगासन किती जण करतात तुमच्यापैकी? सगळे करतात? सकाळी करतात. सकाळी करतात. तर योगासन काही अशी आसनं आहे की ज्यांच्या माध्यमातून झालेले आजार बरे होऊ शकतात. गोळ्या औषधं घेऊन शरीराला साईड इफेक्ट करून घेण्यापेक्षा योगासन करून आपण निरोगी राहू शकतो. हे शिकवायला आमच्याकडे वालावलकर म्हणून दोघं पती पत्नी आहेत. त्यांनी एक संस्था चालवतात आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आणि सक्षम विजय पाटील साहेबांनी सुरू केलेली संस्था आणि शांती असं सगळे मिळून आम्ही शिबिराचा एक अनुभव घेऊया. महत्वाचं म्हणजे आज आमच्या या कार्यक्रमाला या दोघांचे गुरु, या दोघांना ज्यांनी योगा शिकवला ते योग गुरु रामजी गडगाणे सर इथं आलेले आहेत. तर परवा संतोष बोराडेंचा कार्यक्रम झाला, तर सरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पण तो बुडा कॉलनीमध्ये झाला. सर तुम्हाला आवडला की नाही कार्यक्रम? छानच आवडला. छान. आम्हाला तुम्ही डॉक्टर लोकांना सीट आवडलेला आहे. गळगाव लोक मधल्या डॉक्टरांनी त्यांना बोराडेचा बोलवलं कार्यक्रम ठेवणार आहे अरे वा. आले. बघा संतोष बोराडेंची जादू म्हणजे शांताईतनं जे काय आनंद मिळाला बेळगावला, पहिल्यांदा बोराडे इथं आले होते, तसंच आता त्यांच्याकडनं एक वेगळ्या प्रकारचा आनंद आम्ही सगळ्यांकडे करायचा. तर औपचारिक उद्घाटन म्हणजे थोड्या स्वरूपात आज उद्घाटन करूया आणि उद्या मात्र सकाळी सगळ्यांनी इथं 7ला हजर पाहिजे. माझ्या सकाळी मला पण वेळ झाला, तुम्हाला पण वेळ झाला. तुम्हाला म्हणजे नेमकं काय चालणार आहे प्रत्येकाला माहीत नसतंय, तर सांगतो. तर आता व्यासपीठावर आहेत वालावलकर दाम्पत्य तर आहेच, गडगाणे गुरुजी आहेत आणि आश्रमच्या वतीनं ॲलन विजय मोरे हे आहेत. तर मी सुरुवातीला विनंती करतो ॲलनला की त्यांना सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही इकडे आल्याबद्दल मी शांताई दुसरे बांधवांतर्फे तुमचे स्वागत करतो. आमचे आजी आजोबांना योगा आणि हे शिकवा असं मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. समीर वालावलकर सरांना विनंती आहे, त्यांनी या शिबिराबद्दल नेमकं आपण इथं काय करणार आहोत आणि आजी आजोबांकडनं तुम्हाला काय सहकार्य अपेक्षित आहे आणि तुमच्या सूचनांचं त्यांनी पालन कुठल्या पद्धतीने. हरिओम. योगा थेरपी ज्याला म्हणतात, योग उपचार, ही पद्धत भारतामध्ये बऱ्याच वर्षापासून सुरू आहे. पण योग ज्याला आपण नियमित आपल्या आयुष्यामध्ये त्याचा आपण वापर करत असतो, योग साधना ही उपचारासाठी मुळात नाही. योग साधना त्याचं मूळ जे आहे ते आत्म्याचं परमात्म्याशी मिलन, समाधी गाठण्यासाठी योग अभ्यासला जातो. पण बऱ्याच वर्षापूर्वी, साधारण मला वाटतं 1950 कैवल्यधाम लोणावळा इथे योग उपचार यावर संशोधन सुरू झालं होतं आणि स्वामी कुर्वयानंद म्हणून लोणावळ्याचे कैवल्यधामचे जे त्यावेळेला गुरु होते, त्यांनी याच्यात संशोधन रिसर्च करायला सुरुवात केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की बऱ्याच आसनांमधून, योगिक प्रक्रियांमधून मनुष्याच्या शारीरिक आणि मानसिक व्याधी दूर करण्यासाठी खूप लाभ होतो. मग त्याच्यावर संशोधन करत करत पुढे योगा थेरपी निर्माण झाली. सो जगाला योगा थेरपी आपल्या हाताने केलेली आहे आणि योगा थेरपीचं मूळ जे आहे ते पतंजलींनी जी सूत्र सांगितली आहेत त्यात, किंवा भेरड संहिता किंवा हट्टप्रदीपिका अशा योगाच्या पुस्तकांमधून आपल्याला मिळाली. आता आम्ही दोघं गेली 8 वर्ष योगाची नियमित अभ्यास करतो. योगाचा मध्ये आम्ही पुढं आमचं कार्य सुरू ठेवलेलं आहे आणि रामजी गडगाणे सर आमचे गुरु आहेत, त्यांनी आम्हाला याच्यात बरंच मार्गदर्शन केले. त्यांच्या आशीर्वादानं आम्ही हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. साधारण
1 वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या काळात योग विद्या गुरुकुल म्हणून नाशिकला आमची जी संस्था आहे त्यांनी हा कोर्स डिक्लेअर केला होता योगा थेरपीचा, जो आम्ही दोघांनीही केला. आणि तो करत असताना असं लक्षात आलं की आपल्या बेळगावातल्या जी संस्था आहे जे लोकांना त्याचा फायदा देते त्याच्याकडे आपण कार्य सुरू करावं. त्या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रयत्न करतोय. असं अजिबात म्हणत नाही की आम्ही एक्सपर्ट आहोत, कुठेही आम्ही असं अजिबात म्हणत नाही की आम्ही तज्ज्ञ आहोत. आम्ही सुद्धा विद्यार्थी आहोत आणि मरेपर्यंत विद्यार्थी राहणार, आपण काही ना काही शिकत असतोच. सो मुद्दा काय आहे, आपल्या या आश्रमामध्ये आपल्याबरोबर गप्पा मारून आपल्याला योग थोडासा शिकवण्याचा प्रयत्न करू, त्यातून आम्ही शिकू. मुख्य आमचा जो ह्या कार्यक्रमासाठी विचार सुरू झाला, डॉक्टर भूषण सुतार जे आहेत त्यांच्यावर माझ्या बऱ्याच वेळा चर्चा व्हायच्या आणि तेव्हा ते म्हणाले की आपल्याकडे अर्थरायटिस, संधिवात, मधुमेह, डायबिटीज आणि अस्थमा, दमा ह्या आजारांचे बरेच पेशंट्स आहेत असं मी ऐकले. बरोबर आहे? आपल्याला त्रास होतो का त्या गोष्टींचा? तर भूषण सुतार सरांनी सांगितले की तुम्ही ह्या 3 व्याधींवर, ह्या 3 आजारांवर लक्ष केंद्रित करून जर काम करू शकतो बघा. आता आम्ही तो प्रयत्न केलाय, एक वर्कशॉप, एक शिबिर त्या व्याधींच्या वर लक्ष केंद्रित करून आयोजित करण्याचा. त्यातलं आपल्याला किती जमतं आपण बघू. आता आपल्या सगळ्यांच्या काही मर्यादा आहेत, आम्ही ठरवून येतो की अशी घेऊया, ही असं घेऊया, ते घेऊया, पण इथे आलं तर आपल्याला किती जमतं किती नाही पण बघितलं पाहिजे. सो पुढच्या 10 दिवसांमध्ये आमचा हा प्रयत्न असणार आहे की काही योगिक प्रक्रिया, काही आसनं, मग त्यात प्राणायाम आले, योग निद्रा आली, पाठीवर झोपून करण्याची आसनं थोडी आली, बैठी आसनं थोडी आली, थोडे सूक्ष्म व्यायाम आले, असा एकंदर योगिक प्रक्रियांचा एक आम्ही गुंफलेला एक असा पॅकेज आहे जो आपल्याकडे इथं आम्ही प्रयत्न करणार आहोत देण्याचा. ह्या 10 दिवसांमध्ये आपण जितक्या काय म्हणतो आत्मीयते किंवा इच्छेने त्यात सहभागी होऊ शकाल तो प्रयत्न करा. अजिबात कोणालाही हट्ट नाही तुम्हाला जमलंच पाहिजे, जितकं जमेल जेवढं जमेल ते करायचं. आणि आमच्याकडून काही तुम्हाला प्रश्न असतील, शंका असतील, कधीही काही प्रॉब्लेम नाही आहे. जमेल तसं, झेपेल तसं आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. सरांना मी विनंती करतो की त्यांना आशीर्वाद द्यावा आम्हाला दोघांनाही, कारण त्यांना आम्ही दरवेळेला आमच्या कार्यक्रमासाठी पुढे घेऊन जातो, तर आम्ही त्यांचे पाय करून त्यांना आशीर्वाद घेतो आले. गुरुला कधी विसरायचं नाही असं म्हणतात ते. या म्हणजे दोघांकडूनही लक्षात आहे. एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात करायची असेल तर आपण गुरुवंदना करतो, गणेशाचं पूजन करतो, श्री गणेशा म्हणतो किंवा आपल्या गुरूंचं स्मरण तरी करतो. इतर स्वतःच्या गुरूंना इथं आणून म्हणजे त्या गुरुजी पण आता बोलतील थोडं गडगाणेचं, कारण त्यांनी स्वतः योग साधना करून अनेकांना शिकवण्याचं काम केलं. म्हणजे अनेक जणांना योग साधनेच्या माध्यमातून एक चांगलं सुदृढ आरोग्य देण्याचे काम ते करतात. बरेच वर्ष करतात, म्हणजे 1-2 वर्ष किंवा 1-2 महिना करून त्यांनी सोडलं असं नाही. तर गुरुजींचे 4 शब्द आम्हाला म्हणजे काय, जर इथं येणारे लोक जे आहेत, इथं राहणारे ते वयोवृद्ध आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, ते एक चांगल्या वातावरणात राहतात, निसर्गाच्या वातावरणात राहतात, कामं स्वतः करतात. त्यामुळं बरेचसे लोक सुदृढ आहेत असं आम्ही म्हणतो. पण काही आजार जे आहेत, जसं डॉक्टर भूषण सुतार जे नियमित येऊन त्यांची चेकअप वगैरे करतात, त्यावेळेला लक्षात आलेले त्यांचे आजार असतील की आर्थरायटिस, गुडघेदुखी असेल किंवा इतर आणखी डायबिटीस तर आता सगळ्यांच्या 5वीला पुजण्यासारखं झालं. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये यांनी या शिबिराला कशा पद्धतीने प्रोत्साहन दिलं पाहिजे, कशा पद्धतीने सहभागी झालं पाहिजे हे गुरुजींनी जरा प्लीज सांगा. हरिओम. हरिओम. अर्धे आरोग्य बरं झालं. मी पालावलकरांना असे आहेत माणूस, ते स्वतःहून योगा शिकावं आणि पुढे यावं म्हणून ते आलेले आहेत. नाहीतर सगळे येतात माझ्या कंबरदुखीसाठी, मानदुखीसाठी, पोट कमी करण्यासाठी येतात. पण हे वालावलकर फॅमिली आपण स्वतःहून काहीतरी समाजाचं कार्य करावं म्हणून योग शिक्षक झाले. योग शिक्षक झाल्यानंतर
माहिती दिलेली आहे तशी यांनी पण कोरोनाच्या वेळेला ऑनलाईनवर सगळे कोर्सेस करत आहेत आणि पुढे येत आहे. त्यांना आम्हाला सदैव पाठिंबा आहे त्यांना कायमचा. आणि तुम्ही आम्ही वयस्कर आहे पण वय झालेला आहे म्हणून खुर्चीवर बसला की तो बसला कायमचा म्हणून काहीतरी खटपट करत आहे. बघितले ते मी येऊन काही जण झाडू मारत होते, कचरा काढत होते, मलाही आनंद वाटला. सकाळी उठल्याबरोबर पहाटे 6च्या आत उठल्याने आरोग्य अर्ध सुधारते. ते वातावरण इथलं फारच छान आहे. सिटीमध्ये आता वातावरण बिघडलेलं आहे. त्याचा फायदा सगळा आहे, लवकर उठून घ्यायचा आहे. आणि हे आपल्यासाठी चाललंय सगळं. म्हणजे हे सगळं केल्यानंतर कुठं बेळगावमध्ये एक माणूस जो रोज झोपतोय त्याचं आरोग्य बरं होणार नाही, किंवा दिल्लीमध्ये कोणतरी झोपलाय आम्ही इथं व्यायाम करालोय आणि त्याला फायदा व्हायला असं होतं काय? योगासन केल्यानंतर फायदा आपल्यालाच होणार आहे. त्यामुळे आपण ते करूया. तर उद्घाटन कार्यक्रम आणि सर्रास आमचे विजय मोरे साहेब इथून चालू ठेवूया. आज योग होईल की नाही किंवा थोडं मार्गदर्शन आपण करूया. 8:30 आहे आपल्याकडे वेळ. तर मला एक सांगायचं आहे, चंद्रशेखर आझाद यांचं नाव कधी ऐकलंय कुणी? परवा त्यांची जयंती झाली. थोर स्वातंत्र्य सेनानी होते ज्यांनी ब्रिटिशांच्या हातात न सापडता स्वतः आपल्या डोक्यामध्ये गोळी मारून घेतली आणि प्राणार्पण केलं. तर ते लहान असताना चले जाव वगैरे सारख्या मोहिमा ज्या चळवळी व्हायच्या तर त्या चळवळीत सहभागी व्हायचे म्हणून ब्रिटिशांनी त्यांना पकडून भर थंडीत अंगावरचे फक्त एक लंगोट ठेवला अंगावर, त्यांच्या सगळे कपडे काढले आणि एका कोठडीमध्ये त्यांना डांबलं. आणि इतकी कडक थंडी म्हणजे ह्या मुलाला आता याची जिरणार बरोबर आणि पुढच्या वेळेला असं ठेवतील म्हणून आपण घोषणा द्यायचं तो मुलगा बंद करेल असं ब्रिटिशांना तेव्हाच्या अधिकाऱ्यांना वाटलं. पण हा मुलगा लहानपणापासून योग साधना करणारा होता, व्यायाम करणारा होता आणि त्याने म्हटलं ठीक आहे असू दे थंडी. तो वंदे मातरम, बोलो भारत माता की जय अशी घोषणा देत राहिला. अधिकाऱ्यांनी कळे ना, इतक्या थंडीत आम्ही एवढे मफलर बांधले, इतक्या मोठ्या मोठ्या टोप्या घातले, स्वेटर कोट आहे, तरी थंडी वाजायला लागली. हे अर्धवट नागडं शरीर, कपडेच नाहीत अंगावर, हा कसा काय? तर जाऊन बघितलं तर तो थोड्या वेळानं सूर्यनमस्कार करायचा. चंद्रशेखराचा 12 सूर्यनमस्कार, मग नंतर दंड, उठा बशा मारायचा. मग आता लहान मुलाला फटके पण मारू शकत नाही आणि याचं तर शरीर भर थंडीत घामानं अगदी व्हायला लागलं, ऊर्जा निर्माण झाली अंगात व्यायामाची. तर तसंच आहे की आपल्याला आता ब्रिटिश अधिकारी म्हणजे कोण आहे? रोग. हे काय म्हणायला लागले, ह्याला चकवायचं, याचे गुडघे दुखवायचे, याची पाठ दुखवायची, याच्या डोक्यात दुखवायचं. मग ह्याला जर सगळ्याला पळवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? व्यायाम केलं पाहिजे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे त्रास वाटून घेऊन ज्याला यायचं नाही, ज्याला झोपायचं आहे ते आराम झोपू शकतात. म्हणजे इथं येऊन नंतर इथं पेंगण्यापेक्षा आता गोगल्यात जे आहेत सर्वात सिनियर अशा पद्धतीने बाकीचे पण सगळे आहेत. वय सगळ्यांचं झालेलं आहे. कोणाचं 50 पार आहे, कोणाचं 60 पार आहे, कोण 70च्या पुढे आहे, कोण 80च्या पुढे आहे, कोण अगदी 100ला जाऊन पोहोचलेलं आहे. तर आम्ही सगळे इथं आनंदानं जगतोय. हा आनंद आणि वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं आपण काम करूया. सूर्यनमस्कार घालतोच. गेल्या 2 वर्षापासून हे पूर्ण फॅमिली त्या आश्रमातच वास्तव्याला आहे. पण कोरोनामुळे ज्या काही कॉम्प्लिकेशन झाल्या त्या कॉम्प्लिकेशन्समध्ये ते शहरात अडकले, हे तर प्रॉब्लेम होईल. त्यामुळं ॲलन असो, मॅडम आणि विजय मोरे साहेब यांची बहीण, प्लीज मॅडम माझ्या बहिणीला. आज आमच्या शांताई दुसऱ्या बालपणमध्ये आजपासून योग अभ्यास चालू करायचा जो कार्यक्रम वारवालकर आणि त्यांच्या पत्नी आणि आमच्या गडगाणे सर परवा दिवशी त्यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर संतोष बोराडे यांचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्या दिवशी मला यायला जमलं नाही सर. आणि तुमच्या वयाकडे बघितल्यानंतर आम्हालाही सुद्धा असं वाटतं की तुमच्यासारखं आम्ही स्लिम मेंटेन व्हावं.
पण या गडबडीच्या जीवनामध्ये आम्हाला वेळ देता येत नसल्यामुळे आम्ही असं जरा आकार वेगळा असेल असो. तर आमच्या शांतावर दशमध्ये रोज सकाळी 7:30 ते रात्री 11 वाजेपर्यंत त्यांची ॲक्टिव्हिटी चालूच असतात. 7:30 चहा होतं, त्याच्यानंतर 7:30 इथं सगळी जमा होतात. तर मी सगळ्यांना विनंती करतो, सर बरोबर 7:20 इथं असतात, तर 7:20 तुम्ही सगळेजण आलं पाहिजे. 10 वेळा बोलवायला लागायचं नाही. आलं लक्षात? तर आमच्या ह्या सगळ्या पॅसेंजर गाड्या आहेत सर, त्यामुळे हळूहळू सगळे येतात. किती पण असतील तेवढं तुम्ही स्टार्ट करा सर. 5 असतील, 10 असतील, 15 असतील, 20 असतील. आणि हे बघून आमच्या ह्या सक्षमच्या चॅनलच्या माध्यमातून मी जनतेला, या भागामधील जनतेला मी विनंती करतो की आजपासून आमचा हा योग अभ्यास चालू झालेला आहे. योगातून आपलं प्रकृती कशा पद्धतीनं चांगली राहते हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. पण त्या कशा पद्धतीनं केलं पाहिजे ते एक मार्गदर्शक आमचे सर आहेत आणि वाघाळकर सर आहेत. यांच्या मार्गदर्शनातून आपली प्रकृती चांगली ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही सगळेजण मिळून करूया. आमच्याकडे जवळपास 80, 85, 70, 75 ह्या एजचेच आहे. आमच्याकडे 104 वर्षाची आजी सुद्धा होती. रोज ऍक्टिव्हिटीज असल्यामुळे मगाशी सरांनी म्हटले राग कोणा येते की नाही, येते की नाही सगळ्यांना. आणि सगळ्यात जास्ती राग वयामध्ये त्यांना असतो. जरा जरी असं हात लागले की मांडत. तर रागेमुळे काय काय होतंय, काय काय त्रास होतोय, होय की नाही. राग आल्यानंतर बीपी वाढते, बीपी वाढल्यानंतर मेंदूला स्ट्रोक जातोय, मग पॅरलिस अटॅक होतोय, हार्ट अटॅक येते. हे सगळे अनुभवलेले आहेत तुम्ही, होय की नाही. म्हणून रागावरती कंट्रोल करण्यासाठी योग हा रोज सकाळी केला पाहिजे. म्हणून मी शांतावर नात्यानं सगळ्यांना तुम्हाला विनंती करतो की सर यायच्या अगोदर तुम्ही चहा घेऊन इथं हॉलमध्ये सगळे जमा झाले पाहिजे आणि त्याचा अभ्यास करून आपली प्रकृती चांगली ठेवण्यासाठी. आणि तुमची प्रकृती चांगली असेल तर आमच्या सगळ्यांची प्रकृती चांगली असेल. तुम्ही जर खुश असाल तर आम्ही खुश असणार. तुमची जर बीपी वाढली तर आमची बीपी वाढणार. तुम्ही जर नर्वस झाला तर आम्ही नर्वस होणार. तुम्ही जर खेळत हसत मजेत असाल तर आम्ही तसंच असणार. हा अभ्यासच आहे. म्हणून ह्या आनंद जास्ती मिळवण्यासाठी वालावकर आणि सरांनी आमच्या शांताईवरती जो प्रेम दाखवलं त्याबद्दल मी शांताईच्या कार्याध्यक्षांना धन्यवाद म्हणतो. सर आभार का म्हणतो. सगळे अभ्यास तुमचे सुद्धा आजपासून झाले, त्यामुळे तुम्ही सुद्धा त्यांचे आजपासून मुलगा झाला, नातू झाला, काय कोणतं नातं तुम्ही हे करता ते नातं तुम्ही आमच्या आजारांच्याबरोबर नातं जोडावं आणि आमच्या आजारांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करावा असं मी विनंती करतो. आणि आजचा कार्यक्रम उद्घाटन मला वाटतं आलनच्या हस्ते झालेला आहे. तर आलनला पण सामाजिक क्षेत्रामध्ये आणि शिक्षणामध्ये अनुभव मिळावा म्हणून आलनला आम्ही त्या मार्गावरती सोडत आहे. सगळ्यांचे आई वडील विचार करतात की इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, फार मोठा उद्योगपती झाला पाहिजे. मला तर माझा मुलगा माझ्यासारखंच काम करावं आणि समाजामध्ये जास्तीत जास्त सेवा करावी अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि परत एकदा प्रसाद प्रभू आणि सुहास शुभम यांचे हे सुद्धा आमच्या शांताईवर्धाचे घटकच आहेत. तर तुम्ही सुद्धा रोज यावाच प्रकार आहेत त्यातला आपण आज थोडंसं पाहणार आहोत. 2-3 कशा आपण आपल्या आयुष्यात आणू शकतो, त्याचा आपण फायदा कसा घेऊ शकतो ते आपण थोडी चर्चा करू. आणि ओंकार ज्याला आपण म्हणतो तो जप कसा करायचा किंवा त्याचं महत्व काय ते थोडक्यात आपण जाणून घेऊ. आपण याआधी कधी प्राणायाम श्वसन काही अभ्यास केलेला आहे का? प्राणायाम करत होते. प्रार्थनेच्या नंतर आम्ही थोड्या प्रकारचे व्यायाम करतात का? बरं. कोणत्या प्रकारचे प्राणायाम करतात, काय तुम्हाला नाव वगैरे माहिती आहे? सूर्यनमस्कार, प्राणायाम आधी सूर्यनमस्कार वेगळे. बरं. हा सूर्यनमस्कार करता. मग भस्त्रिका करता. आणखी अनुलोम विलोम भ्रामरी. म्हणजे आमचं काम सोपं केलं तुम्ही. सगळ्यांना माहिती आहे. ओंकार सुद्धा. छान छान.
आणि हे. त्यांनी काय प्रामाणिक. सांगा. मी रविशंकरचा ॲडव्हान्स कोर्स केला सर अच्छा, श्री रविशंकरचं केलं त्याने का? तुला गतावर वा वा वा. मग त्यात काय काय शिकला आपण आजी? कोणती सगळं कोणती? शिकलं असं बसायचं बस हे करायचं 10 बरं, वेळा बरं, आणि पाय असं लांब करून शिकायचं वर करायचं बरं. सगळं केलं छान. म्हणजे आमची मदत कराल तुम्ही इथे येऊन ना सगळ्यांना आता शिकवण्यासाठी. बसायला होत नाही तर तुम्ही सगळं हो, पण आमचे करता असिस्टंट पण मदत करा ना सगळ्यांना. ओके ओके है की नाही? नेक्स्ट छान छान छान. वा, म्हणजे आपल्याला अनुभव आहे थोडाफार योगासनांचा, प्राणायाम, सूर्यनमस्कार. उत्तम, म्हणजे आमचं काम सोपं करत आहे. बरं. प्राणायाममध्ये आपण अनुलोम विलोम म्हणतो, कपालभाती, भस्त्रिका, हे जे सगळे आहेत ह्याचं मुख्य कारण काय आहे किंवा हे कशासाठी करायचं हे सांगू शकेल कोणाला तरी? माहित आहे का करतो आपण? ऑक्सिजन मिळण्यासाठी आणि पोटाचे रोग असेल तर पहिल्यांदा ते पण कमी होतात, फुफ्फुसाचे रोग कमी होतात. वा. असे 3-4 सांगितले सरांचं. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. तब्येत चांगली राहिला. तब्येत चांगली. तब्येत चांगली. करेक्ट करेक्ट. फुफ्फुसाचे रोग, पोटाचे रोग, श्वसनाचे काही रोग असतील, respiratory system, ते कमी होतात. सगळं कमी होते काय? खायचे कमी होतात गुडघे दुखायचे प्राणायामनी नाही कमी होणार तसे, पण बाकीचे बाकीचे व्यायाम नाही कमी होत हो. पण मी म्हणा की प्राणायामचा जो मुख्य उद्देश आहे तो आपण जर असं आपण बघायला चर्चा करायला पाहिजे. तर म्हणतात तसं करेक्ट. आणखी ते तुम्हाला काही मत आहेत का त्याबद्दल? प्राणायाम आपण का करतो? काय मॅडमनी सांगितलं तसं आणखी काही विचार आहेत का? बरं, चला. आपण श्वसन जेव्हा करतो, प्राणायाम जेव्हा करतो, लक्ष कुठे असतं आपलं? श्वासाकडे. श्वासामध्ये त्याचा काय फायदा होऊ शकतो? एकाग्रतेसाठी. हा, वंडरफुल. मग असं करतात रोज, है की नाही? एकाग्रता वाढवण्यासाठी श्वसनाचा खूप उपयोग होतो. आणि मुख्य म्हणजे आपण योगासनांचा जो गाभा बघितला तो खरं तर मानसिक स्वास्थ्यासाठी आहे. आसनं करून आपण शरीर पण सुदृढ बनवतो, त्यात काही डाऊटच नाही, त्यात काही शंका नाही. पण मुख्यत्वे प्राणायाम किंवा आसनांचे जे काही आपण प्रकार करतो त्याचा उद्देश मानसिक स्वास्थ्य ठेवण्यासाठी आहे. योगाश्चित्त वृत्ती निरोध असं म्हणलेलं आहे. ही व्याख्या आहे पतंजलीने दिलेली योगाची. अर्थ काय त्याचा? योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध. चित्त म्हणजे मन, आणि मनाला सतत धावण्याची हे असते ना, इकडं धाव तिकडं धाव, ह्या विषयाकडे धाव, हे हवे, विचार सतत सुरू असतात बघा. मग त्या विचारांना थांबवणं किंवा त्या विचारांना कमी करणं किंवा त्या विचारांकडून मन दुसरीकडे वळवणं, हे जितकं आपल्याला जमायला लागेल एवढी मानसिक शांती, मानसिक स्वास्थ्य आपलं निर्माण व्हायला मदत होते. आणि त्यातून शारीरिक आजार बरेच बरे होऊ शकतात. या सर थोडी चर्चा करतो प्राणायाम आणि काय पाहतो. त्यातला एक महत्वाचा म्हणजे अनुलोम विलोम ज्याला म्हणतात. अनुलोम विलोम कसा करतो आपण? कोणी सांगेल का? हा, बरोबर. हा, बरोबर बरोबर. थोडंसं सावकाश, थोडंसं आपल्या क्षमतेप्रमाणे, पण इतका अगदी स्वतःला त्रास करून नाही करायचं. शिस्ती, सावकाश. योगामध्ये आणखीन एक खूप सुंदर त्यांनी एक काय म्हणतो आपण सूत्र दिलेलं आहे, योग सूत्र. स्थिर सुखम आसनं म्हणतात त्याला. म्हणजे तुम्ही स्थिर बसून तुम्हाला सुखकारक वाटेल तशा पद्धतीचे करा ते तुमचं आसन. आणि प्राणायामला पण तेच उपयोगी पडतं. ते रामदेव फार फास्ट करून आपण करायची गरज नाही, त्यांची ताकद वेगळी आहे हो, पण की नाही? आपल्याला जमेल, आपल्या क्षमतेप्रमाणे आपण केलं ना तर तुम्हाला लाभ होणार त्याचा. आता अनुलोम विलोम म्हणजे मी दाखवतो, सोपं आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजवीने सोडायचा, परत उजवीने घ्यायचा आणि डावीने सोडायचा. ह्याचा फायदा काय? मुख्यत्वे करून आपली जी शरीर रचना असते त्याला आपण नर्वस सिस्टीम जी म्हणतो, मेंदूमधून जी नर्वस सिस्टीम जाते, एक असते जी आपल्याला उत्तेजना देते, एनर्जी देते, त्याला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम म्हणतात. आणि दुसरी असते पॅरासिम्पॅथेटिक, म्हणजे जी आपल्याला शांत करते, शांत बसायला मदत करते. ह्या दोन्हीचा समतोल राखण्यासाठी अनुलोम विलोम आहे. राग येतो आपल्याला कधी कधी, की बऱ्याच वेळा येतो, की नाही? येतो राग, की नाही? असं कुणी आहे का ज्याला राग येतो? अजिबात हात वर करा.
नाही सगळ्यांना चिंता वाटते, टेन्शन, अँझायटी होतं की नाही? Yes. होतं ना? राग जेव्हा येतो आणि चिंता जेव्हा वाढायला लागते, अँझायटी, तेव्हा काय होतं? ही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम जी असते ती जास्त ऍक्टिव्ह होते. म्हणजे जी एनर्जी देणारी आपली सिस्टम असते, नर्वस सिस्टम, ती जास्त ऍक्टिव्ह होते. त्याला शांत करण्यासाठी चंद्रभेदन प्राणायाम, डावीने घ्यायचं, उजवीने सोडायचं, डावीने घ्यायचं, उजवीने सोडायचं, इतकंच. अगदी सोपं आहे. आणि जर आपल्याला खूप असं एकाच ठिकाणी बसून राहावं, असं काय काम करू नये, आज काय इच्छाच होत नाही, म्हणतो ना आपण, खूप डिप्रेशन वाटायला लागलं, खूप नको वाटायला, काही करायची इच्छा होईना, मरगळण्यासारखं वाटायला लागलं, आळस वाटायला लागला, तेव्हा काय झालेलं असतं, आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम जी आपल्याला शांत ठेवणारी असते ना, ती जास्त हावी झालेली असते आपल्यावर. मग त्यावेळेला काय करायचं? सूर्यभेदन प्राणायाम करायचं. उजवीने घ्यायचं, डावीने सोडायचं, उजवीने घ्यायचं, डावीने सोडायचं. म्हणजे आपण जे एका ठिकाणी बसून राहिलोय तिथून आपल्याला ऍक्शन मध्ये घालायसाठी ते उपयोगी पडतं. तिथून आपल्याला प्रवृत्त करतो आपण एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये जाण्यासाठी. त्यासाठी सूर्यभेदन प्राणायाम. चंद्रभेदन आपली चिंता आणि राग शांत करण्यासाठी, सूर्यभेदन आपल्याला ऍक्शन मध्ये घालण्यासाठी. इतकं सोपं आहे. ह्या दोन्हीचा आपल्याला लाभ घ्यायला, दोन्हीला बॅलन्स करायचा असेल तर अनुलोम विलोम, डावीने घ्या, उजवीने सोडा, उजवीने घ्या, डावीने सोडा. करूया का आपण? थोडासा प्रयत्न करूया. चला करा, नाही केलं तरी चालेल. डावीने श्वास घ्यायचा आहे. बघा मी दाखवतोय का? बघा ना, बसून दाखवू का तुम्हाला? हे बघा, उभं रोज दाखवतो सध्या ना. अगदी सावकाश. मग उजवीने सोडायचा, परत उजवीने घ्यायचा, सावकाश, डावीने सोडायचा. सावकाश करा. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. बघू, चला सगळ्यांनी प्रयत्न करूया. डावीने श्वास घ्यायचा, उजवीने सोडायचा, उजवीने घ्यायचा, डावीने सोडायचा. डोळे बंद करून श्वासावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा. डोळे बंद करून करा आणि त्या श्वासाबरोबर एकरूप व्हायचा प्रयत्न करा. डावीने घ्या, उजवीने सोडा, उजवीने घ्या, डावीने सोडा. जमेल तसं करा, काही घाई गडबड नाही. डोळे बंद करून अनुभव घ्यायचा प्रयत्न करा. 5 मिनिटं आपण हे सतत करत राहिलो, आपल्याला आपण शांत वाटायला. काही चिंता, काही विचार सुरू असेल ते आपल्याला कमी व्हायला सुरू होतं. सोपं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. अजिबात घाई गडबड करायची नाही, सावकाश करा, शिस्ती. त्या श्वासाबरोबर एकरूप व्हायचा प्रयत्न करायचा. नाकानेच घ्यायचं आणि नाकानेच सोडायचं. ज्याला सर्दी असेल त्यांनी जबरदस्ती करू नका. त्रास होत असेल तर करू नका. डावीने घ्यायचं, उजवीने सोडायचं, सावकाश. छान छान. जमतंय का? जोरात दाबू नका ना, अगदी सावकाश, अलगद ठेवायचं. बंद करा, बंद करा. बस छान छान छान. जमते सगळं फ्रेश. आपल्याला हवा असेल 15 ते 20 मिनिटं करावं लागतं. 2 मिनिटांनी काही फायदा होत नाही, 5 मिनिटांनी काही फायदा होत नाही. हे मी सांगत नाही आहे, हा हे आपल्या ग्रंथांमध्ये दिलेलं आहे. हठप्रदीप किंवा घेरंड संहिता किंवा पातंजली योग जेव्हा आपण पाहतो त्यातच त्यांनी सांगितलेलं आहे. कमीत कमी 15 ते 20 मिनिटं आपण जेव्हा करत राहू सतत एकच प्राणायाम, त्याचा लाभ होतो आणि निश्चितच व्हायला लागतो. तर हे आपण आता रेग्युलर हळूहळू करून थोडासा याचा कालावधी वाढवत जाऊ. आज एकदम नको. कोणाला काही त्रास झाला का करताना? नाही. जमतं का? त्रास वाटला की लगेच थांबायचं. आता समीरने सांगितलं म्हणून केलंच पाहिजे असं नाही आहे.
आपल्याला जमेल तसं, आपल्याला झेपेल तसं, क्षमतेप्रमाणे, ताकदीप्रमाणे अगदी शिस्तीत सावकाश करा. नाही केलं तर काही हरकत नाही. तुम्हाला जे जमेल ती आपण प्रक्रिया करत जाऊ. ठीक आहे? कोणाला काही शंका आहेत का यावर? काही प्रश्न आहेत का, काही शंका आहेत का? नाही. दिवसातून किती वेळा केलं तर चालतं का काही ठराविक वेळ आहे त्याची? प्राणायामसाठी असं सकाळची वेळ सगळ्यात उत्तम म्हटलेली आहे आणि संध्याकाळची वेळ किंवा थोडं थंड वातावरण असतं. पण असं काही विशिष्ट एक वेळ दिलेलीच आहे असं नाही आहे, कुठल्याही ग्रंथात नाही आहे. जेव्हा आपल्याला खूप ताण वाटायला लागेल, खूप त्रास व्हायला लागेल, तेव्हा तिथल्या तिथं आपण एक 5 मिनिटं केलं तरी काही हरकत नाही. म्हणजे कुठे आहोत काय आहोत तो मुद्दा नाही, कुठलीही वेळ आपण नाही केलं तरी चालेल. स्पेशली चंद्रभेदन प्राणायाम आहे, लेफ्ट नी राईट नी सोडायचं, डावीने नी उजवीने. हा प्राणायाम अँझायटीसाठी, चिंतेसाठी खूप चांगला आहे. राग नियंत्रणासाठी खूप अतिशय चांगला आहे. कुठेही करू शकतो, तसं काही त्याला बंधन नाही. आणखी काही प्रश्न आहेत का कोणाचे, काही शंका? बरं, ह्या प्रक्रियेमध्ये कोणाला काही शंका आहेत का? आपण जे आता बोललो चंद्रभेदन, सूर्यभेदन आणि अनुलोम विलोम या 3 बद्दल आपण बोललो आता. काही डाऊट्स कोणाला काही? पुढे काही आणखीन आलं तर बघू आपण कंटिन्यू करत जाऊ. जसा अभ्यास करू तर तुम्हाला लाभ व्हायला लागेल. ओंकार साधना, ओंकार जप आपण करता का? कोणाला माहिती आहे का? करू सगळे करतात बरं करतात? बरं. त्याचे लाभ, त्याचे फायदे कोणी सांगू शकेल? कोणाला माहीत आहेत का काय? हां आतल्या हवा घ्यायचं, बाहेर सोडायचं, बाहेरचं घेऊन आत घ्यायचं. हां, ही प्रक्रिया आहे, हा प्रोसेस झाला ओंकार करण्याचा. त्याच्यामुळे फायदा काय होतो आपल्याला? का करायचं? आता इथे येऊन सांगतायत केलं पाहिजे म्हणून करायचं असं नसतं ना. काहीतरी त्यातनं लाभ असला पाहिजे, काहीतरी त्याच्यामुळे फायदा झाला पाहिजे. एनर्जी येते. काय? त्या करण्यापासून एनर्जी एनर्जी, ऊर्जा मिळते. अगदी छान, अगदी छान, बरोबर आहे. एक फायदा हा आहे ओंकाराचा की आपल्याला ऊर्जा मिळते त्यातून भरपूर एनर्जी. आणखीन काय असेल ओंकाराचा फायदा? काय कल्पना? परत अरुण फिरून तिथेच येतं. मन शांत करण्यासाठी ओंकार अतिशय सुरेख आहे. आपण ज्याला एकाग्रता म्हणतो मनाची, आपण जर 108 वेळा बसून ओंकार केला, आपण धावणाऱ्या मनाला आणायला लागतो, खेचून आणायला लागतो. महामृत्युंजय मंत्र आणि ओंकार जप हे असे मंत्र आहेत की जे तुम्हाला सतत केल्याने कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता वाढायला लागते. बऱ्याच संशोधनातून असं दिसून आलेलं आहे की चिंता, डिप्रेशन, राग किंवा आणखी मानसिक आजार जे असतील, मानसिक त्रास असतील, त्यातून बराच फायदा झालेला आहे ओंकार जप केल्याने. फक्त ओंकार जप केल्याने त्याचा नियमित सराव करत राहिलो आपण, नियमित अभ्यास करत राहिलो तर नक्कीच मानसिक त्रासातून बाहेर पडायला मदत होऊ शकते. प्रयत्न करूया आपण ओंकार करायचा. आपण कसा करता ते एकदा मला दाखवा. मग त्यात तोच असेल तर तोच आपण कंटिन्यू करू. किंवा आमचे गुरु जे आहेत, आम्हाला जे योग विद्या गुरुंनी शिकवलेलं आहे ती पद्धत कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो. अशा मुद्रा आपण खायचा. हां, बरं. हीच पद्धत आहे का सगळ्यांची? हो. काय वेगळं आहे का? नाही, अशी. बरं. ओके, आता तशा बऱ्याच पद्धती आहेत ओंकार म्हणण्याच्या आणि कुठल्याही पद्धतीवर माझा काही आक्षेप नाही. प्रत्येकाची आपली योग्य असेल. आमच्या गुरूंनी जी सांगितली, जी योग विद्या गुरुकडून आम्हाला मिळाली ती पद्धत तुमच्यावर मी आता शेअर करतो. बिहार स्कूल ऑफ योगाची ही पद्धत आहे आणि गेली 50-60 वर्षी फॉलो केली जाते. ओंकारमध्ये 3 अक्षर असतात, अ, उ आणि म. आकार, उकार आणि मकार. प्रत्येक शब्दाच्या, प्रत्येक अक्षराच्या उच्चाराने वेगळी स्पंदने निर्माण होतात. कोणचं वेगळं स्पंदन, उच्चारण होतं आणि तिन्हीचं एकत्र एक वेगळं स्पंदन निर्माण होतं. व्हायब्रेशन्स म्हणतो ना आपण. त्याचा लाभ आपल्या शरीरावर होत असतो, मनावर होत असतो, वातावरणावर होत असतो. अकार, उकार आणि मकार म्हणण्याची पद्धत जी आम्ही फॉलो करतो ती अशी आहे. भरपूर श्वास आधी घ्यायचा आणि श्वास सोडत असताना अकार सुरू करायचा, अ म्हणायला सुरू करायचं, नाभीपासून घ्यायचा प्रयत्न करायचा. गळ्यापर्यंत येईपर्यंत त्याला ऊ जोडायचा.
मग नंतर ओठ बंद करून त्याला म जोडायचा. हं? फक्त म घुमला पाहिजे. हं? अ साधारण 2 सेकंद, उ साधारण 3 सेकंद आणि म 5 सेकंद असा एकूण 10 सेकंदाचा ओंकार बनतो. हा 10 सेकंदच कशासाठी? कारण सर्वसामान्य कोणालाही करायला सोपा पडतो म्हणून 10 सेकंद म्हणतो. काहींचा जास्त जाईल, काहींचं कमी जाईल, त्याला काही बंधन नाही आहे. पण साधारण या पद्धतीनं आपण जर सतत म्हणत राहिलो, ह्याचे शास्त्रीय फायदे आपल्याला मिळू शकतात. सायंटिफिक बेनिफिट्स आपल्याला चांगले मिळू शकतात शरीराला आणि मनाला. एकदा दाखवतो. आता मला हे बसून करावं लागेल. चालेल ना? दिसेल? दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा करतो आपण. ही पहिलं आणि दुसरं बोट जोडलेलं आहे. आणि पहिलं बोट ज्ञान मुद्रा करून ठेवतो. तर ह्याचा पण फायदा आहे. ह्यामुळे एकाग्रता वाढते. ह्या फक्त एवढं केल्यामुळे माणसाची एकाग्रता वाढायला मदत होते. दाबायचं नाही जोरात, फक्त हलकं धरा, जोडायचे तर. ही ज्ञानमुद्रा आहे आपली. श्वास घ्यायचा भरपूर आणि श्वास सोडताना अकार, उकार आणि मकार मी तुम्हाला 3 म्हणून दाखवतो. मग नंतर आपण एकत्र म्हणूया सगळे. ठीक आहे? 3 पहिला बघा. बघून घ्या 3 पहिला. आजी श्वास पूर्ण बाहेर पडेपर्यंतच करायचं. जास्त खेचलं की त्रास होईल. कसं होतं ना, आपली क्षमता श्वासाची तेवढंच करायचं. हा, त्याच्या पलीकडे गेला की तुम्हाला दमायला होईल आजी. हा, श्वास तुमचा असेल तेवढंच करा. श्वास घ्यायचा आणि श्वास संपेपर्यंतच करायचं. परत दाखवतो. आणि श्वास भरपूर भरायचा आहे. श्वास सोडताना सुरू करायचा. श्वास घ्या पहिला. श्वास घ्या भरपूर. श्वास सोडताना सुरू करायचा आहे. सुरू करा. ओ जास्त थांबायचं नाही, फक्त म. जमेल जमेल, हळूहळू जमेल. छान छान. श्वास सोडताना छान. चला परत प्रयत्न करूया. भरपूर श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायला सुरू करताना करायचा. मी सांगतो. भरपूर श्वास घ्या. चला श्वास घ्या. सुरू करा. छान छान छान. श्वास संपला की थांबायचं, जास्त खेचायचं नाही. छान. आणि एकदा करूया. भरपूर श्वास घ्या. सुरू करा. चला आणखी एकदा. बस सगळ्यांनी छान सूचना केली. तुम्हाला सांगतो तर ओठ थोडेसे जराशे जवळ गेले की त्याचा ऊ होतो आपल्या. आपण ओ करायची, गोल करायची, चंपू करायची गरज नाही. बऱ्याच लोकांना ओ चंपू करतो लॉलीपॉप खाल्ल्यासारखं की नाही. काय करायची गरज नाही. ओठ जराशे जवळ गेली की त्याचा ऊ होतो आपल्याकडे. बघा मी दाखवतो तुम्हाला. जवळ घेतले ओठ की झालं, त्याचा ऊ झाला आपल्याकडे. हा, आणि बंद केलं की म झाला. सिंपल. किती सोपं आहे की नाही. हा, ठीक आहे. मग बंद करूया. काय प्रयत्न करूया. परत भरपूर श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओठ जवळ घ्या, ओठ बंद करा. छान छान छान. पुन्हा एकदा भरपूर श्वास घ्या. ओठ
सराव करावा. राष्ट्रगीत सारखं व्हायचं. काय ते? राष्ट्रगीत सारखं व्हायचं. एकदा 2-3 दिवस होते ना, मग Perfect. हां, एक सुराग पाहिजे. आपण सराव करत राहिलो ना की सगळ्यांचं एका लेवल एका सुरात यायला येत नसेल, झोपेचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी जर 15 मिनिट ओंकारचा जप करून म्हणजे जर केलं ना तर छान झोप लागू शकते. झोपेला पण बरं. हो हो झोपेला अतिशय चांगलं. अतिशय चांगलं. जर झोपेच्या 15 मिनिट आधी तुम्ही 15 मिनिट तरी याचा जप करावा. खूप छान, म्हणजे झोप लागत नाही, रात्री सतत जाग येते, तर त्यांच्यासाठी खूप असा चांगला असा हा जप आहे. ओंकार जप आणि भ्रामरी. भ्रामरी प्राणांचा जो तोच लाभ होतो. खूप त्याचे सुद्धा तेच फायदे मिळतात. मेलेटोनिन सिक्रेशन म्हणतो आपण त्याला. झोप येण्यासाठी मेलेटोनिन गरजेचं असतं आपल्या शरीराला आणि ते वाढतं भ्रामरी आणि ओंकारमध्ये. रात्री झोपायच्या आधी तुम्ही 15 मिनिटं दोन्ही जर केलं ना सुंदर झोप लागते. पण रोज केलं पाहिजे. आज केलं उद्या केलं असं नसते. काही शंका काही प्रश्न आहेत काय बरं, आपण रोज करायचं का हा अभ्यास? हा? मगाशी गडबड सर म्हणाले कसं तुम्ही येण्याच्या आधी हेवी काही खाऊ नका. एखादं बिस्किट 7 वाजता खाल्लं तर चालेल, 7:30ला आपल्याला करायचं. हां, कारण 1-2 बिस्किटं खाऊन होत असेल त्यांना त्रास, डायबिटीज वगैरे त्यांना असेल, पण हेवी काही खाऊ नका. बिस्किट एक 15-20 मिनिटं आधी खाल्लं तर तुम्हालाच त्रास होणार. दुसरं, काही वेळेला आपल्याला इथे सतरंजी घालून पाठीवर झोपून करावं लागेल, तर त्याची आपण त्याप्रमाणे तयारी करू पुढे. हे सगळं हे दोघेही पती पत्नी पैसे कमवण्यासाठी नाही करत. ते विनामूल्य करतात. शांताईमध्ये तर विनामूल्यच आहे, पण बाहेर सुद्धा म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी हे शिकावं हा त्यांचा उद्देश आहे. आणि आपण जे शिकलो ते जास्त लोकांना कळावं यासाठी म्हणजे बऱ्याचदा आपण म्हणतो पैसे घेतल्याशिवाय लोकांना किंमत कळत नाही. मी त्याला तेच सांगितलं की म्हटलं तुम्ही असं फुकट काय करू नका, तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. फुकट दिलेलं जेवण पण लोकांना गोड लागत नाही. अशा प्रकारे ते म्हटले नाही, आमचा उद्देश तो आहे की जास्तीत जास्त लोकांना हे मिळावं.